के रस्सी खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आज काय पत्रकार परिषद घेतली, काय सांगणार? आज माझी उमेदवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे घोषित झाली, त्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार परिषद। प्रकाश आंबेडकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे, जळगाव लोकसभेची उमेदवारी आपल्याला दिली आहे, नेमका काय पुढचा आता अजेंडा तुमचा असणार आहे? माझा अजेंडा असा असणार आहे मित्रांनो, की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काही पार्ट्या मतं मागतात, परंतु त्या छत्रपतीचा वंशज उदयनराजा सारख्यांना 2-2 दिवस दिल्लीत भेट होत नाही, त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तडपवलं जात आहे। तर हे जे फक्त शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी मक्तेदारी झाली आहे, जी हुकुमशाही झाली आहे, ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे। तुम्ही राष्ट्रवादीच्या पण संपर्कात होता, पण शरद पवारांनी तुम्हाला काही साथ दिली नाही असं तुम्ही बोलताना म्हटले, नेमकं काय? मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो, मी राष्ट्रवादीमध्ये होतो, परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे, तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचं मला द्या। तर ते जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला गेलो होतो की तुम्ही माझ्यावर जो अन्याय केला आहे, मी पार्टीमध्ये एवढं काम केलं, जर माझ्यावर अन्याय केला आहे, तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करायचा असेल, म्हणजे हे बघा परमेश्वराचं जयसी करणी वैसी भरणी आहे। मी राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल हे आमच्या पार्टीचे सभासद नाही। आज परमेश्वराने असा टाइम आणला की शरद पवारच याच्या पार्टीचे सभासद नाही। जर या जगामध्ये, या धरतीमध्ये परमेश्वराजवळ कोणतेही सभासद असो, अल्लाह असो, भगवान असो, जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे, तर हे सत्याचा विजय होत असतो, अन्यायाला वाचा पडत असते। आणि जैशी करणी वैशी भरणीचं साधं उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही। आज परमेश्वराने त्या शरद पवारांचा तो टाइम आणलेला आहे। मातंबर पद्धतीची आपली लढत असणार, मातंबर मी तेच सांगतोय, मातंबराविरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे, मातंबर विरुद्ध हे प्रस्थापित पुढारी आहेत त्यांच्या विरुद्ध हे गोरगरीब जनतेची लढाई आहे मित्रांनो। 3 मंत्री असणार आहेत, त्यानंतर एकनाथ खडसे पण भाजपमध्ये कमिंग बॅक करणार आहे, एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे, कसं पेलाल आव्हान? मी तेच सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे, जर माझी आत्मा जिवंत आहे, अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा। कोण मंत्री, कोण संत्री, कोणीच नाही, हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे आणि या मतदारांच्या हातात जी पॉवर आहे ती सत्ता बसवण्याची ताकद आहे। तर मला 100% गॅरंटी आहे, जळगाव लोकसभेच्या उमेदवारीतून विजयी उमेदवार हा प्रफुल्ल वंचित बहुजन आघाडीचाच राहील, हे आपण लक्षात ठेवावं। भाजप मोठा नेता आहे, भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठे नेते या ठिकाणी आहे, त्यांचे आमदार देखील जास्त आहे, तर कसं मोठा या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे, या जगात कोणता पक्ष, कोणता नेता मोठा नाही, हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे। तर हे जळगाव जिल्ह्याचे मतदार ठरवतील की या जिल्ह्यात मोठा नेता कोण आहे, नेता नाही परंतु या जनतेचा सहकारी कोण आहे, जनतेचं काम करणारा कोण आहे, ही जनता जळगाव जिल्ह्याचा ठरवेल। ओके।